नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका अतिशय पवित्र, ऐतिहासिक आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या भावनिक प्रवासावर. सोमनाथ मंदिरापासून सुरू होणाऱ्या या अद्भुत यात्रेवर. हा प्रवास आहे श्रद्धेचा, हा प्रवास आहे इतिहासाचा आणि हा प्रवास आहे आत्म्याला शांत करणाऱ्या अनुभवांचा. सोमनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम ज्योतिर्लिंग मानले जाते. पुराणांनुसार चंद्रदेवाने भगवान शिव यांची येथे कठोर तपस्या केली होती. दक्ष प्रजापतीच्या शापामुळे चंद्रदेवाची कांती कमी होत चालली होती. त्या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी सोमनाथ येथे येऊन कठोर तप केलं. भगवान शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांना शापातून मुक्त केलं. म्हणूनच या स्थानाला सोमनाथ म्हणजे सोमाचा नाथ असं नाव मिळालं. शिवपुराण आणि स्कंद पुराणामध्ये या ज्योतिर्लिंगाची महती सविस्तर सांगितली आहे. असं मानलं जातं की येथे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. मंदिराच्या परिसरात एक विशेष गोष्ट पाहायला मिळते, बाणस्तंभ. या स्तंभावर एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट लिहिलेली आहे. या स्तंभाच्या सरळ रेषेत सोमनाथ पासून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये एकही भूभाग नाही. म्हणजेच या सरळ रेषेत फक्त आणि फक्त अथांग समुद्र आहे. ही गोष्ट ऐकताना आपल्याला भारताच्या प्राचीन ज्ञानाची जाणीव होते. यानंतर आम्ही भेट दिली अहिल्याबाई होळकर मंदिर. हे मंदिर मराठा साम्राज्याच्या महान राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. इतिहासात सोमनाथ मंदिर अनेक वेळा आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालं, पण 18व्या शतकात अहिल्याबाईंनी येथे पुन्हा मंदिर उभारलं. त्यांची श्रद्धा, त्यांचा विश्वास आजही या मंदिरामधून जाणवतो. येथे दर्शन घेताना एक वेगळीच आदर आणि अभिमानाची भावना निर्माण होते. आम्ही सोमनाथ दर्शनासाठी गेले असताना मंदिरासमोरच असलेल्या लीलावती भक्तिगृहामध्ये राहिलो. येथील राहण्याची सोय अतिशय स्वच्छ, व्यवस्थित आणि आरामदायी होती. सर्वात मोठा फायदा म्हणजे मंदिर अगदी समोर असल्यामुळे आम्हाला कोणतीही घाई गडबड न करता शांतपणे दर्शनासाठी जाता आलं. आम्ही सकाळी 6 वाजता मंदिरात दर्शनासाठी गेलो. त्यावेळीचं वातावरण खूप शांत, प्रसन्न आणि खूपच दिव्य होतं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमनाथ मंदिरामध्ये मोबाईल आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. म्हणून मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल जमा करावा लागतो. त्यामुळे माझ्याकडे मंदिराच्या आतील दृश्य नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. पण कदाचित हीच गोष्ट त्या अनुभवाला अधिक खास बनवते, कारण त्या क्षणी आपण पूर्णपणे त्या भक्तीत हरवून जातो. मित्रांनो, सोमनाथ म्हणजे फक्त मंदिर नाही, तो श्रद्धेचा इतिहास आहे. जेव्हा आपण या मंदिरासमोर उभे राहतो तेव्हा हजारो वर्षांचा संघर्ष आणि श्रद्धा जाणवते. समुद्राच्या लाटा आणि समोर उभा असलेला मंदिराचा कळस, त्या क्षणी मन पूर्णपणे शांत होतं. इतिहासात हे मंदिर अनेक वेळा तोडलं गेलं, पण ते पुन्हा उभं राहिलं. हे श्रद्धेचं जिवंत उदाहरण आहे. यानंतर आम्ही भेट दिली त्रिवेणी संगम. हे ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जातं, कारण इथे 3 नद्यांचा संगम होतो, हिरण, कपिला आणि अदृश्य सरस्वती. त्रिवेणी म्हणजे 3 पवित्र प्रवाह एकत्र येणं. पुराणांनुसार येथे स्नान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो. इथे विशेषतः पितृतर्पण केलं जातं आपल्या पूर्वजांच्या नावानं. असं मानलं जातं की येथे तर्पण केल्याने आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो
येथे अनेक लोक शांतपणे बसून नामस्मरण करतात. पाण्याचा मंद आवाज, मंत्र उच्चार आणि शांत वातावरण हे सगळं मिळून एक अतिशय दिव्य अनुभव देतं. यानंतर आम्ही गेलो पांडव गुफामध्ये. असं मानलं जातं की पांडवांनी वनवासाच्या काळात येथे काही काळ व्यतीत केला होता. या गुफेचा मार्ग खूपच अरुंद आहे. एका वेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो आणि उंची इतकी कमी आहे की वाकून जावं लागतं. हा अनुभव ॲडव्हेंचरस आणि खूपच युनिक आहे. आत गेल्यावर मात्र एक वेगळी शांतता जाणवते. यानंतर आम्ही भेट दिली गीता मंदिराला. हे मंदिर भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. या मंदिरामध्ये भगवद्गीतेचे श्लोक भिंतींवर कोरलेले पाहायला मिळतात. इथं उभं राहिल्यावर जणू गीतेचा संदेश आपल्याला मार्गदर्शन करत आहे असं वाटतं. यानंतर आम्ही गेलो बालका तीर्थ. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेत होते. तेव्हा शिकारी जरा याने त्यांना हरिण समजून बाण मारला. तो बाण त्यांच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्या क्षणी त्यांनी त्याला क्षमा केलं आणि शांतपणे देह सोडला. अजून एक पौराणिक कथा इथे सांगितली जाते. असं मानलं जातं की श्रीकृष्णाला ज्याने बाण मारला तो शिकारी जरा हा पूर्वजन्मी रामायण काळातील बाली होता. रामायणात भगवान रामांनी बालीचा वध केला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून द्वापार युगात जरा यांच्या हातून भगवान विष्णूंच्या अवताराचा म्हणजे श्रीकृष्णाचा देहांत घडला. ही कथा आपल्याला कर्म आणि जन्म मृत्यूच्या चक्राची जाणीव करून देते. शेवटी आम्ही भेट दिली बाणगंगा. येथे समुद्राच्या पाण्यात 2 शिवपिंडी दिसतात. अनेक वर्षांपासून त्या पिंडी तशाच आहेत. समुद्राच्या लाटा सतत येऊन धडकतात तरी सुद्धा त्या पिंडींना काही झालेलं नाही. हे दृश्य पाहताना एक वेगळीच दिव्यता जाणवते. सोमनाथची यात्रा फक्त प्रवास नाही, तो एक अनुभव आहे. सोमनाथ फक्त मंदिर नाही, तो श्रद्धेचा इतिहास आहे आणि हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा.